आता कसं झालं माहिती आहे का, हे जे व्हिडिओ आहेत बघा 2-3 दिवसाचे व्हिडिओ आता एकत्र असणार आहेत. तर हे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. हाय नमस्कार, मी शोभा तुम्हा सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. कशा आहात सगळेजण? श्री स्वामी समर्थ, शुभ सकाळ सगळ्यांना. तर आज ना रविवार असल्यामुळे बघा आज मस्त सुकी भाजी काही नव्हती, तर पातळ भाजी आणि मस्त ज्वारीच्या भाकरी बनवायच्या होत्या मला. तर अगोदर भाकरी बनवून घेतली आणि इकडे मस्त बटाट्याचा रस्सा बनवायचं चालू होतं माझं. तर आज पोरांना डबा वगैरे काही नव्हता, तर आज सुट्टी असल्यामुळे बघा आता काल पण मला ना डबा नसल्यामुळं काल पण सिंपलच जेवण बनवलं होतं आणि आज पण तसंच. तर आता 2 दिवस ना चपाती बनवायला आणि सुकी भाजी बनवायला सुट्टी घेतलेली आहे. तर मस्त बघा छान बटाटा वगैरे चिरून घेतलं होतं. त्याच्यामध्ये जिरी आणि मोहरीची मस्त छान तडका देऊन ना मस्त फोडणी देऊन घेतली. एक टोमॅटो, कढीपत्ता, कोथिंबीर, आपलं जे घरगुती काळा मसाला. आता हे काय सगळे सांगत बसत नाहीत. दररोज जे मसाले वापरतो ना तेच तर मसाले टाकून ना मस्त आपलं जाडसर कुटलेला शेंगदाण्याचा कूट आणि कोथिंबीर हे मस्त टाकून ना छान आपली बटाट्याचा रस्सा उकळून घेतला. म्हणजे 11:30 वाजलेत आणि आल्या का शाळेत? शाळा सुटली? माऊली कुठे आहे? कालपासून ना अजून रिमझिम पाऊस यायला लागला. तू शाळेत ही आहे अक्षताची मैत्रीण गुंजन. पावसात भिजत होती का घरी? नाही, आता पाऊस चालू झाला. होय. आणि तू काय भात आणलाय वे? होय. शाळेतला भात बघू. सगळ्यात महाग आपलं माऊली बाळ हळूहळू येते सगळ्या पोरांना बोलत करत. आहे ना माऊली? इकडे बघ ना, माऊली बाळ आज रुसलंय. आज सकाळी माऊली बाळ रुसला होता म्हणून तर मला बोलत नाही. ते बघा आपल्या अक्षताच्या ना शाळेतला असा मस्त भात, मसाले भात. तर वास तर खूप छान यायला लागली बरं का. आता एक डब्बा तिनं खाल्ला असेल, एक डब्बा ना घरी आणलाय. शाळेतनं आल्या माऊली बाळाचं असं चालू असतंय, हिथं काय तिथं काय असं आगावपणा करायचं. तर घरं वगैरे पुसून घेतली, भरपूर सारा पसारा झाला होता ना. तर आल्या असा आगावपणा मस्ती चाललेली असती. का? पावसामुळं? होय का? पोरं पण ना लय आगावपणा मस्ती करत असतात, अजिबात ऐकत नाही. तर आज जरा घराची साफसफाई केली, गॅस वगैरे घासून घेतला आणि शेगडी पुसली, गॅस घासला, फरशी वगैरे पुसली. परत दुपारून ना पाऊस येते. आता सकाळीपासून ना असं रिमझिम पाऊस यायला लागलाय आणि कपडे पण लवकर धुतली, भांडी कपडे. तर अक्षताला हा बघ तिथं असेल, थांब आली. तर घरातल्या ना थोडासा किराणा वगैरे आणला होता त्या दिवशी, तर ते सगळं व्यवस्थित भरून ठेवला आणि परत 2 दिवस झालं फरशी पुसली. आले ते सगळं आवरून घेतलं. आता माऊली बाळाचा आगावपणा चालू आहे. हे कपडे घावणात, ते कपडे घावणात, घर सगळे कपडे केलेत तरी सुद्धा त्याला कपडे घावणात. पासून ना आपलं झापात कोंडायचं पिल्लांना बंद केलं आणि मग असं बांधायला लागलं. तर काल बापूने दावं बनवून दिलं होतं, आज म्हणलं बांधायला पाहिजे कारण झापात पण बसत नाही. तर आता 5 वाजलेत बघा. सकाळपासून ना दिवसभर असा पाऊस सुरू होता. तर अजिबात पाऊस उघडला नाही, कपडे वगैरे काही सुकलेले नाहीत. बाहेर बघल ना तिकडे सगळीकडे कपडे. आणि सगळ्यात अगोदर ना आज माझ्यासाठी चहा बनवला होता आणि इकडं स्वयंपाक बनवायचा चालू आहे. माऊली पप्पांचा शनिवार आहे, लवकर म्हणलं स्वयंपाक करून घेऊया. तर लाईटीचं पण काही खरं नाही, कधी लाईट जाते, कधी राहते. म्हणलं चला अगोदर स्वयंपाक बनवूया. माझे जे का बाहेरचे काम होते बघा ते सगळं आवरून घेतले. बाहेरचं वातावरण बघूया. बघा दिवसभर ना पाऊस चालू होता बघा असं. आणि बघल तिकडे सगळे कपडे आणि असलं आभाळ आलंय वातावरण. सकाळपासून पाऊस चालू होता. तर शेळीनं आज सकाळपासून बाहेर आतच बांधलेली होती मी. इतका अंधार किर पडलाय ना, भरपूर सारा अंधार. तर हे बघा पिल्लं मग अशी सोडलेली परत आत बांधली. बापरे, पावसाने इतकं हे झाले ना काय सांगायलाच नको. आणि आज माझं ना मस्त कारलं बनवायचं चालू आहे. तर आज कारल्याची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे मी. तर इकडं मी ना कारल्यामध्ये बघा मीठ घालून ना असं शिजायला घातले. कारले शिजत घातले, ह्याच्यामध्ये ना मीठ पण भरलेलं आहे बरं का.
आता काय झालं होतं सांगते तुम्हाला. आता कारलं तर बनवलं होतं बरं का. पण आता रेसिपी शेअर करायचीच राहून गेली. आता ज्यावेळेस मी कारलं बनवायला घेतलं ना, त्यावेळेस लाईटच गेली आणि असं मस्त ना पातळ बेसन बनवलेलं आणि इकडं आपलं मस्त कारलं बनवलेलं होतं वाफेवरचं आणि आपलं इकडं डाळ कांदा वगैरे बनवलेला, ज्वारीच्या भाकरी. आता माऊलीचं बघा सगळ्यात अगोदर जेवण झालं होतं. तर असा होता आजच्या संध्याकाळच्या जेवणाचा बेत. आता ना दुपारचे 12 वाजून गेलेले आहेत आणि आज रविवार पोरांना सुट्टी. तर सकाळपासून ना अशी मस्ती चालू आहे बघा. माऊली बाळाची बॅट बॉल खेळायचं, हे खेळायचं, ते खेळायचं आणि पाऊस तर पाऊस चालू आहे. आणि आता पण सध्या बघा रिमझिम रिमझिम पाऊस येतोय. माझं घरातले सगळी कामं आवरली. तर म्हणलं असं म्हणलं मिशनीवर बसावं की लगेच बघा लाईटच गेली. लाईटीचं पण आता काय सांगता येत नाही आणि दळणसुद्धा करायचं आहे मला. आणि कालपासून ना हे असं भांडण सुरू असते सारखं, काय नाही काय काय नाही काय करायचं, मस्ती आगावपणा हे दोघांचं काय असंच झालं आहे बघा. आणि 2-3 दिवस झाले काय पावसाने अजिबात सुट्टी घेतलेली नाही. आता सध्या बघा एकदम बारीक असं रिमझिम रिमझिम पाऊस चालू आहे. तर माझं घरातलं सगळी कामं वगैरे आवरली आणि आता 2-3 दिवसांनी का नाही आमच्या घरी बघा वारकरी वगैरे येतात. तर घरातलं सगळं साफसफाई आवरून करून घेतली, झाडून झटकून सगळं. आणि काल गॅस शेगडी वगैरे घासून पुसून परत दोन्ही घरं पुसून घेतलं, सगळं आवरलं. त्याचा काही व्हिडिओ शूट केला नाही. आता म्हणलं काम व्हिडिओ शूट करत बसण्यापेक्षा आपलं पटकन काम करून घेतलेलं बरं. पटकन ना आवडून घेतलं. तर परत दुपारपासून ना असं पावसाला सुरुवात होती दुपारची बघा. काल ना 12 ते 1-1:30 वाजली होती तर लगेच पावसाला सुरुवात झाली आणि सकाळपासूनच पाऊस येत होता. माऊलीचं ना आज रविवार असल्यामुळे इतका आगावपणा चालू आहे का नाही काय सांगायलाच नको. तर किती अडचणीत गेलाय. सकाळपासून असं अंधार अंधार पडल्यासारखं रिमझिम पावसाचं चालू आहे. तर हे बघा फुलं एवढी जास्वंदीची फुलं पडलेत ना, असं वाटतं की अजून ना इकडं बघा समोर ना 1-2 कांडी लावावं. सकाळी सकाळी दळून आले. थोडा पाऊस आला की तर आपलं गिरणीखाली थोडंसं पाणी शिरतंय. 2-3 दिवस बघा पाऊसच सुरू आहे. मग काय आज ज्वारीचं पीठ संपलेलं म्हणलं आता अगोदर ना दळण करून घेऊया. आता दुसरे पण बघा 2-3 दळणं आले होते तर ते पण दळायचे होते मला. म्हणलं अगोदर आपलं दळण करून घेऊया आणि गिरण पण चालू केली. तर आता पाऊस ना असं रिमझिम पावसाची सुरुवात झाली होती. आता 2-3 दिवस झाले इतकं पावसाचं वातावरण बदलले बघा. आणि आता कालच्यापासून ना माऊली घरी आहे बघा. तर माऊलीला सुट्टी असली तर हे असं त्याचं ना काही ना काही चालू असते. तर पत्र्यावरची सायकल काढली होती तर त्याला चेन वगैरे बसवायचं काम चालू होतं. तर शांत काय बसत नाही बरं का. आता छोटीशी सायकल ती ज्यावेळेस अंगणवाडीत होतं ना त्यावेळेस ती सायकल घेतली होती. त्याचं हे असं बघा काही ना काही करायचं काम चालू असते. तर आता पाऊस येत होता तर त्यात पण फिरायचं चालूच होतं माऊलीचं. आणि माझं गिरण पण चालू होते आणि दळण नीट करायचं पण चालू होतं. तर दोन्ही कामं संगत चालू होते. आता थोड्या वेळ बाहेर गेली होती बघा. तर त्याचा काही व्हिडिओ शूट केला नाही आणि त्याच्यानंतर आल्यानंतर ना लगेच गिरण चालू केली. आता त्या ताईंना अर्जंट दळण पाहिजे होतं. तर आता माऊली बघा आणि एवढं आभाळ गच्च भरलं होतं. आता माहीत नाही आता म्हणलं दळणं होतं की लाईट जाते की काय लगेच. आणि मग लगेच बघा आता ज्वारी इतकी आता तुम्हाला मी गेल्या वेळेस सांगितलं होतं इतकी बघा थोडीशीच राहिलेली आता ज्वारीची भाकरी करून करून इतका कंटाळा आला का ना अक्षरशः भाकरीसुद्धा करू वाटत नाहीत. तर एवढी बघा इतकी म्हणजे की भाकरीला अजिबात चिकटपणा वगैरे काहीच सुद्धा राहिला नाही. आता थोडं थोडं ना असं म्हणजे मिसकिडे पण व्हायला लागलेले. आता म्हणलं ते वाळवून पण घेऊया. आता वाळवायला काय ऊन पण नाही. मग काय थोडंसं पाकडून वगैरे घेतलं. तर 3-4 गव्हाची दळणं होती. तर अगोदर म्हणलं सगळं गव्हाची दळणं दळून घेऊया. तर एवढं आभाळ गच्च भरलं होतं बघा. जास्वंदीची फुलं तर एवढी छान वाटतात का नाही. तर भरपूर असे आणि परत ना असं थोडंसं दळण नीट करायचं. एक चाळण निवडायची की लगेच उठायचं, एक चाळण निवडायची की लगेच उठायचं. असं काम चालू होतं माझं. आता गॅस लोडवर वगैरे आले ना गिरण तर लगेच गॅस कमी जास्त असं करावं लागतंय. आणि अजून जे म्हणजे की गिरणीतलं दळण दळते का नाही तोपर्यंत दुसऱ्या डब्यात ओतून ठेवावं लागतंय. आणि संध्याकाळी बघा सगळी दळणं दळून झाली आणि मग काय परत भाकरी करायला बसले. आता भाकरी करायला बसले की अचानक एक ताईचं दळण आलं. परत ते दळून द्यावं लागलं. तर नाही न होय म्हणताच येत नाही. आणि त्याच्यात बघा माऊलीच्या पप्पांना अचानक भाडं आलं होतं आणि माझं चाललं होतं तर भाकरी करायचं. आता कोणतं काम करू हे काय कळतच नव्हतं. तर भाकरी पण करायचं चालू होतं आणि इकडं आपल्या गिरणीकडे पण लक्ष द्यायचं झालं होतं. तर म्हणलं असं होतं एक भाकर करायचं आणि बाहेर यायचं एक भाकर करायचं. इतकी फजितं उठलेली बघा तेवढ्यात ना. आता भाकरीचं काय होते माहीत नाही तर एवढी भाकर करपली खरं सांगते. भरपूर अशी आता थोड्या वेळा आतून थोड्या वेळा बाहेर तरी बघा भरपूर अशी बाहेर भाकर करपली. मी बाहेरून येते का नाही तोपर्यंत असं भाकर करपून गेलेली. आता ही भाकरी ना तर माहीत नाही कोण खाते कोण नाही. अशी फजितं झाली माझी आज. बनवली 5 मिनिटात बाजार आमटी. तर बघा खूप छान असं कट आलेलं आहे त्या आमटीला.
आणि म्हटलं 2 मिनटं ना उकळून घेऊया. तर जेवढ्या वेळ उकळलं ना तेवढं छान होतं आणि खूप छान असं कट आलेला आहे. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर पण टाकलेली. अशी अगदी झटपट 5 मिनिटात होणारी आपली बाजार आमटी